नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब उद्यमशीलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सहप्रायोजक द प्रधा स्टुडिओ. तर तुम्हाला कळलंच असेल आज आपण कुणाला भेटणार आहोत. अगदी बरोबर, मेकअप आर्टिस्ट रिया पांचाळ यांना. सो मेकअपबद्दल जर का आपल्याला आणखीन काही प्रश्न पडले असतील तर आपण रियालाच विचारूया. रिया, वेलकम टू दिल के करीब उद्यमशील. नमस्कार. थँक्यू सो मच मॅम. मी युजली असं म्हणते की खूप दिवस आपण बोलत होतो आणि फायनली आज आपण भेटतोय, तर खरंच तसंच झालेलं आहे. किती महिने आपण बोलतोय फोनवर? मला वाटतं वर्ष, 1.5 वर्ष होऊन 1.5 वर्ष. हो, 1.5 वर्षाचा हा कालावधी माझ्यासाठी पण खूप एक एक्सपिरियन्स देऊन गेला की दरवेळी एक भेटण्याचं आणि बोलण्याचं आकर्षण वाटतंय. अरे थँक्यू सो मच. पण मला खूप आनंद होतोय आज आपण फायनली भेटतोय आणि तुझ्याबरोबर मी भरपूर गप्पा मारणार आहे. आणि माझ्या मनामध्ये मेकअप बद्दल जे प्रश्न आहेत किंवा आपल्या सगळ्या दिल के करीबच्या प्रेक्षकांच्या मनात जे मेकअप बद्दल प्रश्न आहेत ते आय नो तू डेफिनेटली सगळे सॉर्ट आउट करशील. नक्कीच. सो तू दिल के करीब बघतेस ना? हो, अगदी. कुठलाही एपिसोड मी मिस करत नाही मॅम. सो प्रथा माहिती असेल. तुझं इंट्रोडक्शन झालं, तुझं स्वागत केलं. आता भरपूर गिफ्ट्स देऊ आणि मग आपण गप्पांना सुरुवात करू. चालेल. आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे. बरं. निलिमा अमित, जी एक रेकी हीलर आहे, थीटा हिलिंग करते, लाईफ कोच आहे आणि 7 चक्रासचं हे पिरामिड तिने तुझ्यासाठी पाठवलं आहे. ओ वाव. आणि हे खास तुझ्या सॅलॉनसाठी आहे. खूप छान, थँक्यू. तिथे या सो तिथे ठेवल्यानंतर आजूबाजूचं जे वातावरण असतं ते कायम पॉझिटिव्ह राहतं. सो म्हणून तुझ्या खास कामाच्या ठिकाणी तिने पाठवलं ते. खूप छान, मस्त आहे. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे प्रीती शहा आणि उलुक द आउल फाउंडेशन नावाचा त्यांचा NGO आहे. सो तिने तुझ्यासाठी तोरण पाठवलंय. मस्त आहे ना? किती छान कलाकुसर आहे. खूप छान, मस्त. हे जे फॅक्टरीमध्ये एक्सेस फॅब्रिक असतं त्याच्यातून हे बनवतात. खूप छान. छान आहे ना? मस्त, थँक्यू. खूप मस्त आहे आणि मला खूप आवडलं. या ब्रँडचं नाव आहे गुंफण. शीतल आणि श्यामल या 2 बहिणी आहेत. नवीन आणि जुन्या पद्धतीचे जे डिझाईन्स आहेत त्याची गुंफण करून त्या ज्वेलरी बनवतात. तुझ्यासाठी एक छान सेट पाठवलाय त्यांनी. वा, मस्तच. हे बघ, सुंदर आहे. खूप अतिशय सुंदर. हा ना? मस्तच. रिया, तुझ्या क्लायंट्सना जर का म्हणजे त्यांच्या पसंतीची ज्वेलरी बनवून हवी असेल तर मला असं वाटतं शीतल आणि श्यामल कॅन हेल्प देम. नक्की नक्की. नक्कीच मी सांगेन, कारण ब्राईड्स वगैरे असतात आपल्या किंवा मॉडेल शूट होतं तेव्हा आवश्यकता लागते. येस, नक्कीच. आणखीन एक दिल के करीब मित्र अद्वैत बापट. सहज हवन एंटरप्राइज हा त्यांचा ब्रँड आहे आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस आज त्यांनी तुझ्यासाठी भेट म्हणून आणलाय. वा, छान. यम्मी. मला तर खूप आवडतो खरवस. नक्कीच मी टेस्ट करेन. येस, थँक्यू. आणखीन एक दिल के करीब मित्र निशांत आवळे आणि चेरीपिक हा त्यांचा ब्रँड आहे आणि तुझ्यासाठी मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे त्यांनी. क्या बात आहे. छान आहे ना? व्हायब्रंट एकदम. एकदम मस्त. आणि पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे. ओ, किती ते छान. खूप छान. आणि रंग पण खूप मस्त आहे. हो ना? थँक्यू. आपल्याला शूटिंगसाठी अशी बॅग लागते बघ. हो हो. बऱ्याच वेळी आपण आहे पण कमी पडते कधी कधी. वस्तू आपण घेऊ तेवढं मला वाटतं. आणि आर्टिस्टना तर सगळंच पाहिजे असतं जवळ, की हे नको ते नको असं नाही. सगळंच मी घेते. येस, खूप छान. रिया, निशांत दादानी या सगळ्या बॅग्सवर 35% डिस्काउंट ठेवलाय फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. अरे वा, नक्कीच. मग याचा फायदा नक्कीच सगळ्यांनी घ्यावा. येस, डेफिनेटली.
सो आत्ताच आपण सॅलॉनमध्ये बघितलं कुठल्या प्रकारचे मेकअप वगैरे होता, तर मला एक प्रश्न विचारायचा होता आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून. आम्ही मेकअप करतो कारण आम्ही टी व्हीवरती स्क्रीनवर सतत दिसत असतो. मेकअप फक्त आम्हाला छान दिसण्याकरता नाही तर हीटपासून म्हणा किंवा सनलाईटपासून किंवा हे जे असे मोठे मोठे लाईट्स असतात शूटिंगचे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला प्रोटेक्शन देतो हा मेकअप. आम्ही ज्या पद्धतीने मेकअप करतो तसाच मेकअप ब्राईड्सचा नसतो. प्रॉबेबली सेम मेकअप आपण जेव्हा एखाद्या पार्टीला जातो तसा नसतो. हा वेगळा असतो, तो वेगळा असतो. पुरुष सुद्धा हल्ली मेकअप करतात. खूप लाईट असतो पण त्यांचे म्हणजे जे फ्लॉज असतात ते लपवण्यासाठी असतं किंवा जे चांगले फीचर्स असतात ते एनहॅन्स करण्यासाठी असतं. तर या सगळ्यामधला थोडा फार जो फरक आहे मेकअपमधला तो सांगू शकशील का? आणि पुरुष सुद्धा मेकअप करतात का अदरवाईज? पुरुष मेकअप तर करतातच. आपल्याला असं वाटतं की स्त्रिया मेकअप करतात, पुरुष करत नाहीत, असं काही काही जणांचा गैरसमज आहे, पण असं नाही आहे. मी शिकलीच ॲक्च्युली पुरुष म्हणजे मुलांवरच मी मेकअप करायला शिकले मी. अच्छा. मला वाटतं मी 80% मुलांनाच मेकअप केला आहे. पण ते जास्ती डिफिकल्ट असेल ना? नाही, जास्ती डिफिकल्ट नसतं. मला असं वाटतं त्यांना ना सॅटल मेकअप छान वाटतो. आणि डिपेंड्स अपॉन त्यांचं कसलं फंक्शन आहे किंवा अवॉर्ड शो आहे. मला वाटतं मी आदिनाथ सरांना, आदिनाथ कोठारे यांना केलेलं आणि समीर चौगुले त्यांचे जे अवॉर्ड शो जेव्हा होते, मला वाटतं अवॉर्ड फंक्शनच्या वेळेस मी त्यांना केलेलं. आणि सॅटल आणि डिसेंट मेकअप असतो. आणि तुमचं एखाद्या जर ग्रूमला किंवा एखाद्या नॉर्मल व्यक्तीला जर मेकअप पाहिजे असेल तर तो करताना आपण काही मोजकेच कन्सिलर्स यूज करतो, जास्त एकदम हेवी टोन नाही करत, असं असतं. आता तू स्वतः सुद्धा मेकअप केलायस, तो खूप छान केलायस. म्हणजे असं वाटू शकतं बाहेर सुद्धा की केलाच नाहीये मेकअप, म्हणजे नॅचरल जास्ती आहे. आणि खूप काय म्हणतात ना, म्हणजे असं मी बाहेर सुद्धा जाऊ शकते. आता मी ज्या पद्धतीने मेकअप केलाय तो केल्यानंतर मी वेगळी दिसते आणि ओरिजिनली मी वेगळी दिसते. सो मला असं वाटतं की हा जास्ती नॅचरल मेकअप जर का असा करायचा असेल तर त्यासाठी काय काय करावं लागतं? इन केस तुम्हाला जर आता तुम्ही सांगितलं की मी जो मेकअप केला, मला ना खरं तर मेकअप म्हणजे जास्त करायला नाही आवडत. मोजकेच फाउंडेशन किंवा कन्सिलर्स लावायला आवडतात. आता मी जो लावलाय तो नार्सचा शेड आहे. मला नार्स खूप आवडतं. बॉबी ब्राऊन जे आहेत प्रॉडक्ट ते पण माझे फेवरेट आहेत. तर त्यांनी तुम्ही सॅटल मेकअप आणि लाईट मेकअप तुम्ही नक्कीच करू शकता. परत तुमचे जे पावडर बेस कुठला आहे, बरेचसे जण व्हाईट टोन पावडर किंवा व्हाईट ह्याच्यावर जातात, तर ते न जाता तुमच्या स्किन टोनला कुठला टोन शेड मॅच करतोय ते तुम्ही चेक करणं खूप महत्त्वाचं. ते कसं चेक करायचं असतं? ते तुम्ही जेव्हा कुठल्याही शॉपमध्ये जेव्हा कॉस्मेटिकच्या जाता, बहुतेक जण पावडर किंवा हातावर चेक करतात. ते चुकीचं आहे पूर्णपणे. आपल्याला आपल्या गालावर चेक करायला पाहिजे. पण ते तर यूज प्रोडक्ट्स असतात, म्हणजे टेस्टर्स असतात, ते आपल्या स्किनवरती डायरेक्टली लावलेले चालतात? नाही, ते टेस्टेड बरोबर आहे, तुम्ही प्रश्न बरोबर विचारलात, पण त्याच्यातले काही सर्टन ते पंप काढून आपल्या हातावर देतात. तो आपण डायरेक्ट स्किनवरती लावायचा, म्हणजे फेशियल स्किन. हो हो हो, त्याने काही तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही. पण एक नंतर तुम्ही ते चेक करणार आणि तुम्ही फसणार की स्किन टोन हा बरोबर नाही मी घेतला. जरी 19-20 झालं तरी फरक पडतो खूप. आणि मला वाटतं की एखाद वेळी तुमचा टोन आहे ना थोडा डार्क झाला किंचित परवडेल, पण ब्राईट पांढरा झाला तर नाही चालत. मला वाटतं तुमचं कॉन्फिडन्स लूज होतो कधी कधी. मी बऱ्याच जणांचं बघितलंय की एरवी ते खूप छान दिसतात आणि मेकअप करून आल्यानंतर एकदम हेवी वाटतो. पण हा मेकअप आहे ना कॅमेऱ्यासाठी वगैरे चालून जातो, कधी कधी शूटला वगैरे हा असा मेकअप चालतो. पण रेग्युलर जर तुम्ही कुठे फंक्शन पार्टीजला वगैरे जात असाल तर नाही चालणार, मग तुम्हाला लाईटच करावा लागतो. बरोबर बरोबर. कारण आमचं कसं असतं की हा जो मेकअप आहे ना तो स्क्रीनवर छान दिसतो पण प्रत्यक्षात बघितल्यावर खूप जास्ती वाटतो. सो रिया, हा मेकअप जो केलेला आहे बरोबर त्याचे प्रोडक्ट्स दाखवू शकाल का? हो नक्कीच ना, नक्कीच दाखवते मी. आता मी जो मेकअप केला आहे त्याच्या आधी पहिल्यांदा मी लावलं आहे इन्सेंटिव्ह बायोडर्माचं.
हे जे बायोडर्माचं प्रॉडक्ट आहे हे मेकअपच्या आधी लावलं तर तुमची स्किनला कुठल्याही प्रकारे रॅश किंवा ॲलर्जी नाही होणार. आणि विशेष ह्या प्रॉडक्टचं आहे की ॲब्झॉर्ब छान होतं स्किनमध्ये. बघू मी. अच्छा, इंटेन्सिव्ह जेल क्रीम बायोडर्माचं. बरोबर. आणि हे कुठेशी मिळतं? हे तुम्ही बायोडर्माच्या शॉपमध्ये जाऊन घेऊ शकता किंवा ऑनलाईन तुम्ही मागवू शकता. ओके. आणि ह्याची एक खासियत आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्किनचे ॲलर्जी किंवा रॅशेस नाही येणार. कारण बरेच वेळा काय होतं, मॉइश्चरायझर वगैरे बऱ्याच कंपनीचे आले आहेत, नाही असं नाही म्हणत आहे, पण त्यांनी कसं होतं मेकअप हेवी होतो. तुम्हाला लाईट आणि सॅटल मेकअप पाहिजे. असं नको की नंतर घाम आल्यावर मेकअप फुटतो वगैरे, बरेचदा होतं तसं. तर तसं न होता मला वाटतं तुम्ही जेवढा सॅटल मेकअप कराल त्याच्यासाठी बेस्ट क्रीम. सो आधी आपण हे लावलं, त्याच्यानंतर हे लावून झालं की त्याच्यानंतर मग आपल्याला कन्सिलर्स घ्यायचे. आता प्रत्येकाच्या स्किनवर कोणते कन्सिलर्स जातात ते त्यांना त्याप्रमाणे चेक करणं महत्त्वाचं आहे. डर्माचे आहेत, मी डर्माचे वापरते, मला खूप आवडतात. पण मग ते लिक्विड कन्सिलर्स? हां, लिक्विड कन्सिलर्स असतात. किंवा मग तुम्ही ह्याचे पण वापरू शकता, नार्सचे वगैरे पण आहेत आपल्याकडे आहे आता दाखवायला. आणि ह्याचे पण आहेत. एक मिनिट दाखवते. आत्ता जे मी मेकअप करताना फाउंडेशन लावलेलं आहे ते आहे बॉबी ब्राऊनचं. आणि हे अतिशय छान स्मूथ स्प्रेड पण होतं. आणि ह्याची खासियत एक आहे की तुम्हाला ना पॅची लुक देणार नाही. तुम्ही रेग्युलर कुठेही जाताना हे तुम्ही लावू शकता. खूप मस्त आणि छान ॲब्झॉर्ब पण होतं स्किनमध्ये, दिसतं पण छान. ओके. सो बॉबी ब्राऊनचं हे आहे स्किन लॉंग वेअर वेटलेस फाउंडेशन SPF 15, फुल कव्हरेज आहे, ऑइल फ्री, शाईन कंट्रोल. पण ह्याच्यामध्ये रिया आता तुझा नंबर काय असेल आणि माझा नंबर काय असेल? तो वेगवेगळा असतो. तेच तुम्ही जर टेस्टर चेक केलं नंबर नाही लिहिलाय का? नाही, ह्याच्यावर हा सँड आहे माझा. हां हां, अच्छा. सँड जर का तुझा असेल तर माझा काय असेल? तुम्हाला त्याच्याहून नॉर्मल जो येतो नॅचरल तो तुम्हाला चालेल. अच्छा. किंवा आयवरी. आम्ही शक्यतो मेकअप करताना मी मिक्स करून लावते फाउंडेशन. मी कधीही एका कंपनीचं नाही लावत. 2 फाउंडेशन मिक्स करून लावलेत की त्याचा रिझल्ट पण खूप छान येतो आणि ते लॉंग लास्टिंग टिकतात पण. ओके ओके. आणि अप्लाय कशाने करायचं? अप्लाय करताना नेहमी ब्रशने ऑलवेज केलं तर नेहमीच बेस्ट आहे. ब्रशेस बघू शकू आपण? हो, नक्कीच. यांनी तुमचं मॉइश्चरायझर जे आहे ते डीप छान स्किनमध्ये ॲब्झॉर्ब पण होतं आणि स्किनला एक लेअर पण मिळतो. हाताने वगैरे आपण जेव्हा लावतो ना, अगदी बरोबर आहे की ते छान स्प्रेड होतं आपल्याला वाटतं, पण तो एक लेअर असतो तो नंतर स्किनमध्ये ऑलरेडी डीप गेलेला असतो. तर त्याचा एक प्रॉब्लेम असा पण होतो की आपण जेव्हा नंतर कन्सिलर वगैरे लावतो तर तेव्हा ते कन्सिलर स्किन खेचून घेतं आणि मग मेकअप आपला थोडा काळपट होतो बरेचदा. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल ते की तुम्ही जेव्हा हाताने मॉइश्चरायझर तुम्ही ॲप्लिकेशन करता आहात आणि तुम्ही कन्सिलर लावलं आहे तर त्याच्यानंतर कधी कधी असं अंडर आईजला वगैरे ना काळसरपणा जाणवतो. तो जर तुम्ही ह्या ब्रशने, कुठल्याही ब्रशने तुम्हाला आवडत असेल त्या ब्रशने तुम्ही जर ॲप्लिकेशन मॉइश्चरायझरचं केलं ना तर एक ना लेअर बनतो, तो स्किनमध्ये डीप नाही जात आणि मग तो तुम्ही त्याच्यावर कन्सिलर लावलं ना तुमचं कन्सिलर नक्कीच काळपट नाही पडणार आणि मेकअप पण काळपट नाही पडणार. अच्छा 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 अच्छा. ओके ओके. म्हणजे बोटाने लावल्यानंतर तर आत जातं, मग त्याचा तेवढा उपयोग होत नाही असं का? उपयोग होत नाही असं नाही, होतो पण ना एक लेअर लागतो कारण आपली स्किन ना ॲब्झॉर्ब करून घेते. त्याच्यात प्रत्येकाचा एक ऑइली काय काय जणांची स्किन टोन आहे, काय काय जणांची ड्राय आहे. ते डिपेंड्स अपॉन तुम्हाला तुमची स्किन कशी आहे आणि तुम्हाला कसं मॉइश्चरायझर पाहिजे आहे हे तुम्ही चेक करून घेणं पहिलं महत्त्वाचं आहे आणि तेच तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे. ओके. सो हा जो ब्रश आहे त्याला काय म्हणतात? याला मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन. ओके. आणि हा कुठल्या ब्रँडचा आहे? हा माझा आहे युरो पॅरिसचा.
ओके. सो बेस्ट ब्रशेस कुठल्या ब्रँडचे असतात? मी सगळ्या प्रकारचे ब्रश वापरते, कारण मला ब्रशबद्दल खूप आवड आहे. म्हणजे प्रत्येक आर्टिस्टला ते प्रेम असतं एक ब्रशबद्दल, तसं मला आहे. मी जवळजवळ सुरुवात केली PSCच्या ब्रशने. आत्ता माझ्याकडे आहेत रेनेचे ब्रश आहेत, परत इतर 2-3 ब्रँड आहेत, बॉबीज त्याचं पण आहेत ब्रश, आणि काही 2-3 ब्रँड आहेत बाहेरगावचे, तर त्यांचे पण ब्रश आहेत. आणि महत्त्वाचा ब्रश तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन करता तेव्हा ते क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. तुमचा कुठलाही ब्रश असू दे, ते क्लीन तुम्ही जर नाही करू शकलात प्रॉपर, तर तुमचा बेस चांगला नाही बसणार. आणि परत कलर करेक्शन, तुम्हाला कलर परफेक्शन पाहिजे ते नाही मिळत. त्याच्यामध्ये क्लीन ठेवणं ब्रश पण महत्वाचं आहे. जसं नवीन ब्रश घेणं तुमची हौस आहे किंवा प्रॉपर त्या गोष्टीसाठी ते ब्रश वापरणं हौस आहे, त्याप्रमाणेच क्लीन ठेवणं पण ब्रश तेवढंच इम्पॉर्टन्सी आहे. ओके. आता त्याच्यानंतर मग आपण काय करायचं? हे झालं आपलं मॉइश्चरायझर ब्रशचं. तर आता त्याच्या पुढे आपल्याला कन्सिलर ॲप्लिकेशन करायचं आहे, तर त्याच्यासाठी हे ब्रश आपण यूज करू शकतो. हे कन्सिलर ॲप्लिकेशनला आपण हे जर ब्रश यूज केलं तर सगळीकडे डॉट डॉट देऊन आपण कन्सिलर लावतो. ओके. तर त्याने ते छान स्प्रेड होतं. ओके. आणि फक्त अंडर आयजलाच कन्सिलर लावायचं आहे का दुसरीकडे? नाही, सगळीकडे, पण लिमिटेड. ज्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येकाची, जसे मी सांगितलं ना, ऑइली स्किन असेल तर त्यांना एक कमी आपण लावतो, जास्त अति नाही लावत. ड्राय स्किन असते त्याला मॉइश्चरायझरचा एक वेगळा बेस असतो, त्याच्यानंतर हे कन्सिलर लावतो, ते वेगळ्या प्रकारचं असतं. तर प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे आपण लावतो, डिपेंड्स अपॉन त्यांची स्किन कशी आहे ती. अच्छा. मग हे अप्लाय करून झालं, त्याच्यानंतर कन्सिलर अप्लाय करून आपलं झालं की नंतर विचार येतो तो फाउंडेशनचा. फाउंडेशन जेव्हा आपण घेतो, पॅलेटवर घेतलं फाउंडेशन स्प्रेड करण्यासाठी, फाउंडेशन स्प्रेड करण्यासाठी हा जो ब्रश आहे तो तुम्ही यूज करू शकता. हा आहे PSCचा ब्रश आणि माझा फेवरेट पण आहे. खूप छान ब्लेंड होतं आणि ज्याप्रमाणे आपल्याला फ्लो असेल त्याप्रमाणे हळूहळू आपण स्प्रेड करू शकतो. ह्याला फाउंडेशन ब्रशच म्हणतात. 2-3 प्रकारे असतात त्याच्यात. हा फ्लॅट ब्रश आहे, मेन फ्लॅट ब्रश. हा आपल्या बरोबर स्किनला जेव्हा आपण ॲप्लिकेशन करतो, म्हणजे म्हणतो ना स्किनच्या एकदम जवळ हा असतो, म्हणून ह्याला फ्लॅट ब्रश म्हणतात. फ्लॅट फ्लो यानेच मिळतो तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर आपण कधी कधी फ्लॅट ब्रशने पण आपल्याला असं वाटलं की आपला मेकअप सगळीकडे ब्लेंड व्यवस्थित नाही झाला आहे, तर आपण त्यावेळी बफर ब्रशचा उपयोग करू शकतो ब्लेंड करण्यासाठी. हा जो बफर ब्रश आहे हा पण खूप मस्त आहे. हा मार्सचा आहे आणि खूप छान आहे ह्याचा रिझल्ट. तुम्ही जेवढं स्प्रेड करणार तेवढं ते ॲब्झॉर्ब स्किनमध्ये छान होतं. आणि बफर ब्रश असावाच प्रत्येकीच्या व्हॅनिटीमध्ये, कारण मी माझ्या स्टुडंटना पण नेहमी सांगते की तुम्ही एखाद वेळी फाउंडेशनचा कुठला ब्रश नसेल तर चालून जातो, पण बफर ब्रश खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्ही ठेवाच नेहमी तुमच्याजवळ. ओके. कारण कधी कधी मेकअप करेक्शनसाठी पण ह्याचा खूप उपयोग होतो. तर जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार, ज्यांना मेकअप ह्या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांच्यासाठी पण मी नक्कीच सांगेन की हा ब्रश खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं ऑनलाईन किंवा ऑफ द शेल्फ मिळतं? हां, हे ऑनलाईन पण मिळतं किंवा तुम्ही आउटलेटला जाऊ शकता, जिथे प्रत्येक कंपनीचे आउटलेट आहेत वेगवेगळे. म्हणजे काही मॉल्समध्ये पण आहेत किंवा इतर काही पर्सनल शॉप्स पण आहेत. आणि हे जे ब्युटी शॉप्स जे असतात, कुठलं ते ब्युटी पॅलेस आहे, बरोबर, अंधेरीला म्हणजे लोखंडवाल्याच्या इथे ब्युटी पॅलेस वगैरे, किंवा सांताक्रूजला काय ते ब्युटी वर्ल्ड नाही का त्याचं नाव? ब्युटी वर्ल्ड आहे, क्रेयॉनचं पण आहेत, वेगवेगळे कंपनीचे आहेत. तिथे पण तुम्ही घेऊ शकता. पण मला असं वाटतं ना, ते कुठलेही घ्या पण चेक करून घ्या आणि ते खरंच ते सर्टिफाईड आहेत का ते पण चेक करून घेणं महत्त्वाचं असतं. आणि ते प्रॉडक्ट जेन्युइन पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, फेक प्रॉडक्टचं हल्ली खूप वातावरण क्रिएट झालेलं आहे. पण ते आपल्याला कसं कळू शकतं, म्हणजे सामान्य माणसाला कसं कळेल? सामान्य म्हणून तर मी तेच सांगते ना की
आपल्याला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नसते, म्हणून आपण त्या शॉपला व्हिजिट करून आउटलेटला त्याच्यासाठीच मी जायला सांगते. नाहीतर काय नॉर्मल दुकानामधून पण तुम्ही घेऊ शकता ना फाउंडेशन किंवा मी स्वतः घेताना आजपर्यंत कधी असं नॉर्मल शॉपमध्ये नाही घेतलंय. नेहमीच तिथे खास जे प्रॉडक्ट ज्यांचे डेस्क आहेत तिथूनच मी उचलले आहे किंवा ऑनलाईन त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून तसं घेतलेले आहे. आणि दुसरं म्हणजे माझा भाऊ बाहेरगावी असतो, तर ते चुलत भाऊ, तर त्याच्याकडनं मी मागवते. तो जेव्हा जातो किंवा माझे भावजी जातात तेव्हा ते घेऊन येतात प्रॉडक्ट. बाहेर पण खूप छान मिळतात प्रॉडक्ट. मेकअप ना आमच्या चेहऱ्यावर 15-20 तास वगैरे असतो दिवसाला. सो मेकअप काढायचा कसा हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. मुळात मेकअप काढणं झोपताना हे महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या परीने काळजी घेतो स्किनची, पण सर्वसामान्य लोकांनी म्हणजे आम्हाला प्रशिक्षण असतं किंवा तुम्हाला ह्या गोष्टीचं प्रशिक्षण असतं. ज्यांना नाही आहे त्यांनी आपल्या स्किनची काळजी कशी घ्यावी, मेकअप कसा काढावा किंवा काढल्यानंतर सकाळचं रुटीन काय असावं, रात्रीचं रुटीन काय असावं, काय सांगाल? बरोबर. आता मेकअप जेवढा आवडीने आपण करतो तेवढा ते रिमूव्ह करणं पण छान महत्वाचं आहे. नाही, आणि तेवढ्या आवडीने ते काढायला पण पाहिजे. बरोबर आहे. कारण काय होतं माहिती, अदरवाईज तुम्हाला मुरम पुळ्या वगैरे ना अगदी सहज येऊ शकतात. प्रोडक्ट कितीही ब्रँडेड असलं ना तरी मला वाटतं की तुम्ही जेव्हा रिमूव्ह करता मेकअप, सगळ्यात उत्तम सोल्युशन म्हणजे नारळाचं तेल आहे किंवा बेबी ऑइल. मस्त तुम्ही स्मूथ हलकं हलकं हातावर घेऊन अगदी निवांत टिश्यूने ते रिमूव्ह करू शकता. साध्या टिश्यूनी का वेट टिश्यूनी? साध्या टिश्यूने पण तुम्ही रिमूव्ह करू शकता. आणि दुसरं टेक्निक हे पण आहे, तुम्ही वेट टिश्यूचा विषय काढला तर वेट टिश्यूने पण तुम्ही रिमूव्ह करू शकता मेकअप, पण तो पूर्णतः निघत नाही. बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला ऑइल थोडंसं रिमूव्ह म्हणजे लावून तुम्ही टिश्यूने रिमूव्ह करू शकता. किंवा हल्ली चांगले चांगले काही प्रॉडक्ट आहेत, काही क्लेन्झर्स वगैरे मिळतात, ते वापरू शकतो का? त्याच्यातलं बेस्ट क्लेन्झर कोणतं? तसे भरपूर आहेत, पण इझिली अवेलेबल सगळ्यांसाठी. सगळ्या बरोबर आहे. इझिली अवेलेबल असणं खूप महत्त्वाचं आहे. फेसेसचे आहेत किंवा तुम्हाला बायोडर्माचे पण आहेत, ते पण छान आहेत. परत मला वाटतं गार्नियरचं तर सगळेच वापरतात आणि सगळ्यांना ते माहिती पण आहेत. तर असे काही प्रोडक्ट आहेत ते तुम्ही यूज करू शकता. आणि मेकअप रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही लगेच क्लीन करायचं नाही आहे फेस. 1-2-3 मिनटं तुम्ही थांबून त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं जे काही प्रॉडक्ट असेल फेसला, फेस वॉश कुठला चांगला? फेस वॉश तुम्हाला हेवी म्हणजे तुम्ही जो फेस वॉश वापरता त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट काय आहे त्याच्यावर ते खूप अवलंबून आहे. बऱ्याच जणांचं ते असं म्हणजे सुरकुत्या ग्लिसरीन त्याच्यात मिक्स पाहिजे. अच्छा, पण मग अदरवाईज केमिस्टकडे जे ग्लिसरीन मिळतं ते जर का एक्सेस घातलं तर चालतं का? चालू शकतं, पण तो एकच ड्रॉप तुम्ही तुमच्या फेस वॉशमध्ये टाकून तुम्ही करू शकता. ओके. आणि माइल्ड फेस वॉश घ्यायचे. माइल्ड म्हणजे कोणता? मला असं वाटतं लॅक्मेचे जे आहेत ते माइल्डमध्ये जातात थोडेसे काही. परत तुम्ही पियर्सचे बेस्ट आहेत, ते पण छान आहेत, जे लोकली तुम्हाला मिळतात. बरेच वेळा काही कंपनीचे मिळत पण नाही, तुम्हाला ऑनलाईनच ते मिळतात, असं पण असतं. तर तुम्ही हे मागवू शकता, हे पण छान आहेत, घेऊ शकता केमिस्टमधनं. त्यांनी तुम्हाला ना म्हणजे चेहरा धुतल्यानंतर असं जाणवणार नाही की असं खेचल्यासारखं फील नाही होत. आता ते बेस्टच आहे. आणि दुसरं, तुम्ही जेव्हा फेस वॉश करून तुम्ही चेहरा टिपून घेता टॉवेलने, त्याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर किंवा एखादं तुम्हाला ऑइल ॲप्लिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. माझं फेवरेट आहे फॉरेस्ट एसेन्शियलचं ऑइल आहे, कुंकुमादी, ते खूप छान आहे. आणि तुम्ही नक्की ते यूज करून बघा, तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. परत काही बायोडर्माचे मॉइश्चरायझर जसं मी तुम्हाला बोलले ते पण छान आहेत. निवियाचे पण प्रॉडक्ट चांगले आहेत, ते तुम्ही वापरू शकता. जे रेग्युलर यूजसाठी काही जणांना माहिती नाही आहेत ब्रँड, त्यांना मी सांगते.
आणि काही काही जणांचं असं पण आहे की स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, कुठलेही प्रॉडक्ट त्यांना नाही चालत लावलेले, तर त्यांनी डॉक्टरशी कन्सल्ट करून एखादं प्रॉडक्ट, बाबा मला फेस वॉश आणि मॉइश्चरायझर तुम्ही लिहून द्या, ते तुम्ही यूज करू शकता. कारण त्यांना मेकअप तर करायचा आहे, पण त्याच्यानंतर मग रॅश येते, मग काय करणार, तर त्याच्यासाठी ते बेस्ट सोल्युशन आहे, ते करू शकतो ना. आणि नॅचरल प्रॉडक्ट्स कोणते स्किनसाठी? स्किनसाठी म्हणजे जसं आता तू म्हणालीस की कोकोनट ऑइल, बरोबर, सो ते एक नॅचरल प्रॉडक्ट आहे. जरी आपण बाजारात मिळणारं ब्रँडेड नाही घेतलं तरी सुद्धा घाण्यावरचं आपण वापरूच शकतो. बरोबर आहे. सो तसं नॅचरल प्रॉडक्ट्स आपण डायरेक्टली आपल्या चेहऱ्यावरती कोणते वापरू शकतो? नॅचरल प्रॉडक्टमध्ये तुम्हाला एक दुधाची साय तुम्ही खरंच वापरू शकता. आणि ती कधी वापरायची? दुधाची साय आणि बेसन तुम्ही वीकमधनं ना तुम्ही 2 वेळा लावलात ना, तुम्हाला खूप फरक जाणवेल. तुमच्या स्किनमध्ये एक वेगळी तकाकी येते त्याने. आणि कधी लावायचं ते, सकाळी का रात्री झोपताना? तुम्ही सकाळी पण ॲप्लिकेशन करू शकता. रात्री झोपताना जर तुम्ही लावलं तर तुम्ही तसंच लावून झोपू नका. ते काढायचं, क्लीन करूनच तुम्हाला झोपायचं आहे. बरेच वेळा पॅक लावून सगळेजण झोपून जातात, कारण बऱ्याच वेळा थकलेले असतात किंवा काय, तर तसं नाही करायचं. तर तेवढा वेळ तुम्हाला दिला पाहिजे. आणि तुम्ही सकाळी जेव्हा अंघोळीच्या आधी मी सजेस्ट करेन की तुम्ही अंघोळीच्या आधी तुम्ही ॲप्लिकेशन करा, थोडा वेळ असू दे, नंतर तुम्ही जेव्हा बाथ घेणार तेव्हा ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. फक्त एक आहे, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारे चेहऱ्याला फेस वॉश किंवा इतर काही ॲप्लिकेशन नाही करायचं. म्हणजे बाथ घेताना बरेच जण साबण किंवा हे वापरतात, म्हणजे शॅम्पूज किंवा इतर लावतात, ते तुम्ही लावू नका चेहऱ्याला काहीच. म्हणजे बॉडी शॅम्पू वगैरे असतात म्हणून म्हटलं. स्किन टोन, स्किन टाईप आणि स्किनचं आपलं जे टेक्स्चर असतं हे प्रत्येकाचं वेगळं असतं. अगदी बरोबर आहे. सो त्यासाठी प्रत्येकाने काय काळजी घ्यायला हवी आणि कुठल्या शेडचे प्रॉडक्ट्स आपल्या स्किनवरती वापरायला हवे, एस्पेशली आपण जो बेस वापरतो तो आणि लिपस्टिक्स? स्किन टोन आणि स्किन टाईप जसं तुम्ही सांगितलं, तर मला असं वाटतं स्किन टोन हा प्रत्येकाने जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट घेता ते चेक करून तुम्ही घेतलंच पाहिजे, की हातावर न चेक करता ते गालावर चेक करून, मगाशी आपण ज्याप्रमाणे सांगितलं. पण त्याच्या आधी एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की तुमचं SPF तुम्ही यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बरेच वेळा ते स्किप केलं जातं. SPF जे चांगलं आहे ब्रँडचे ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यावर मग तुमचा जो टोन आहे, जो आता एखाद्याचा डार्क टोन आहे, लाईट टोन आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं कन्सिलर्स आणि फाउंडेशन तुम्ही चॉईस करू शकता. कुठल्या स्टेजला वापरायचं? SPF आधी आपण लावतो. आधी आपण प्रायमर लावला? नाही, आधी आपण मॉइश्चरायझर लावतो. मॉइश्चरायझर लावलं? सगळ्यात बेस्ट म्हणजे मॉइश्चरायझरमध्ये SPF मिक्स करायचा. अच्छा, हे तुम्ही जर लावलात तर तुम्हाला मस्त बेस्ट रिझल्ट मिळेल. अच्छा, SPF म्हणजे सनस्क्रीन, राईट? बरोबर आहे. म्हणजे आपण अदरवाईज जेव्हा बाहेर जातो उन्हात तेव्हा जे सनस्क्रीन लावतो तेच का? तेच, बरोबर. बेस्ट ब्रँड कुठला? बेस्ट ब्रँड असे भरपूर आहेत, पण एखाद दुसरा जर का सांगायचं म्हटलं तर? एखाद दुसरा सांगायचं म्हटलं तर मला असं वाटतं आता सध्या लेटेस्ट मी एक निवियाचा बघितलेला, तो छान आहे. आणि किती SPF किती? 30 किंवा 15 पण चालेल, डिपेंड्स अपॉन तुमची स्किन कशी आहे ती. ऑइली असेल तर जास्त तुम्ही हेवी नका लावू, मग तुम्ही 15मध्ये पण करू शकता. किंवा ड्राय ज्यांची असेल त्यांनी थोडंसं काळजी घ्यायची आहे, तर त्यांना 30 पण चालेल. अच्छा, फक्त हे का मी सांगते, कारण टॅन होऊ नये स्किनवर. तुम्ही नुसता मेकअप करता, आपल्याला बरेचदा असं वाटतं की आपण मेकअप करतो आहोत तर आपल्याला काही लाईटचा इफेक्ट नाही पडणार किंवा आपल्याला टॅन नाही पडणार, पण असं नसतं, ते होतं. तर त्याच्या आधी हे जर एक कवच असतं की शेल्ड, की तुम्हाला त्रास नाही होणार. आणि त्याच्यावर मग तुम्ही कन्सिलर, प्रायमर जे काही आहे ते तुम्ही यूज करू शकता. सगळ्यात बेस्ट मॉइश्चरायझर आणि SPF सनस्क्रीन याचं मिश्रण करून तुम्ही स्किनला ॲप्लिकेशन केलं, त्याच्यानंतर पोर्स सील करायचे. मग त्याच्यासाठी आपल्याला पोर क्रीम म्हणजे जे प्रायमर आहे ते आपण लावू शकतो. बेस्ट कुठलं?
बेस्ट प्रायमर मला तरी आवडलेले आहेत जे जास्त चालतात ते PSCचे चालतात किंवा तुम्ही रिनीचे पण यूज करू शकता, ते पण छान आहे. आणि लॅक्मेचे तर बेस्टच आहे, जे तुम्ही रुटीन लाईफला यूज करू शकता. जे प्रोफेशनली जर बघायला गेलं तर PSC किंवा अदर ब्रँड्स जे आहेत ते मस्त आहेत. लिपस्टिकमध्ये तुम्हाला मेबेलिनचे ब्रँड खूप छान आहेत आणि तसं PSCचे पण छान आहेत, ते पण तुम्ही यूज करू शकता. मॅकचे पण यूज करू शकता. आत्ता माझ्याकडे आहेत हे मेबेलिनचं आहे. हा खूप छान ब्रँड आहे आणि ह्याची लिपस्टिक खूप असं पसरत नाही जास्त. तुम्ही म्हणजे स्किनला धरून असते, तुम्हाला लिप्सला कुठल्याही प्रकारे ॲलर्जी वगैरे नाही होत. पण एक आहे की हे कुठलंही तुम्ही लिपस्टिक जेव्हा ॲप्लिकेशन करता त्याच्या आधी लिप बाम लावणं खूप महत्त्वाचं आहे, जे आपण बरेचदा मिस करतो. तर लिप बाम लावल्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारे लिपस्टिकचं ॲप्लिकेशन करू नका. आणि तुम्ही विदाऊट जर तुम्ही ट्राय करत असाल ना, तर तुम्ही नक्कीच बघा की लिप बाम लावल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन लिपस्टिकचं आणि विदाऊट. लिप बाम कोणता लावावा? लिप बाम मी वेदाचा एक आहे माझा खूप फेवरेट ब्रँड आहे, तो मी दाखवते. काय नाव? वेदा म्हणून आहे. वेदा. हां, एक मिनिट मी दाखवते. वेदा आणि तत्वेदा. हा तत्वेदा ब्रँड आहे, लिप बाम आहे, खूप छान आहे. आणि याचा लिप्सवर एक वेगळाच ब्लेंड येतो आणि फ्लेवर आहेत वेगवेगळे, तुम्ही यूज करू शकता. आणि त्याच्यावर मग तुम्ही जे काही तुमचे लिपस्टिक किंवा तुमचे बुलेट लिपस्टिक असेल किंवा हे लिक्विड आहे तर तुम्ही ते यूज करू शकता, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. अच्छा, ओके. आणि हे कुठेशी मिळतात लिप बाम्स? लिप बाम्स तुम्ही ऑनलाईन बघू शकता. नाही, हा पर्टिक्युलर ब्रँड आहे, तर मी ह्याचा नंबर तुम्हाला नक्कीच शेअर करते. तुम्ही सगळ्यांना शेअर पण करू शकता. आणि मेबेलिन तर सगळ्यांना ऑनलाईन मिळेल. हा पण मे बी तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतो, पण त्यांच्या कंपनीला तुम्ही हे केलं पाहिजे. ओके. सो आपला जो स्किन टोन आहे त्यानुसारच लिपस्टिकची शेड किंवा चीकची शेड किंवा आय शॅडोज वापरावेत, की असं कुठलंही शेड आपण आपल्या चेहऱ्यावरती वापरू शकतो? नाही, मला असं वाटतं ना की स्किन टोन तुमचा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तर नक्कीच वापरावं प्रत्येकाने. पण एखाद्याला डार्क टोन असला तरी त्यांना डार्क लिपस्टिक खूप आवडते. मग आम्ही त्या क्लायंटना असं बोलू शकत नाही की तुम्ही लाईट लावा, तुम्हाला चांगली दिसेल, किंवा तुम्ही न्यूड लावा. तर डिपेंड्स अपॉन क्लायंट आहे की त्यांना कुठलं आवडतंय, त्याप्रमाणे आम्ही त्यांना नक्कीच करून देतो आणि सजेस्ट पण करतो. सध्या न्यूड लिपस्टिकचं ट्रेंड आहे, तर त्याच्यामुळे त्या लावल्या तर ऑफकोर्स तुमचा मेकअप एकदम छान वाटतोच आणि सुंदर पण दिसतो. आणि काही जणांचं कसं असतं, तुमचं फंक्शन्समध्ये तुम्हाला समजा रेड कलरचा तुमचा गाऊन आहे तर त्याच्यावर बऱ्याच मुली सांगतात की आम्हाला रेडच लिपस्टिक लावा. पण माझं पर्सनल त्यांना सांगणं असतं, तेव्हा मी नक्कीच रिक्वेस्ट करू शकते, कारण एरवी आपण मॉडेल शूट करताना रिक्वेस्ट नाही करू शकत, कारण ते कंपनी डिपेंड्स असतं. इथे मी त्यांना सांगू शकते की नाही, तुम्ही न्यूड लिपस्टिक थोडीशी घ्या, कारण रेडवर रेड नाही जात. हां, तुमचं काही पर्टिक्युलर शूट असेल तर गोष्ट वेगळी आहे, रेडवर रेड जातं, पण ते सगळी ठिकाणी नाही जात. आपण आता लिपस्टिकबद्दल बोलतोय तर मला एक प्रश्न विचारायचा होता. मी स्वतः जेव्हा लिपस्टिक अप्लाय करते आणि त्याच्यावर जेव्हा काय म्हणतात त्याला लिक्विड आपण अप्लाय करतो, बरोबर, तर ते ना ब्लीड होतं, ते असं लिप्सच्या बाहेर निघून जातं, त्याच्यासाठी काही उपाय आहे का? आपण जेव्हा लिप बाम वगैरे लावणार ना, त्याच्या आधी आपण पावडर घ्यायची हातावर. पावडर घेतली आणि किंवा जे पावडरचा पफ आहे तो तुम्ही पावडरने ॲप्लिकेशन करा. आधी लिप्सना ॲप्लिकेशन पावडरने करा आणि ती सेट झाली की त्याच्यानंतर ब्रशने रिमूव्ह करा थोडी. आणि नंतर त्याला बॉर्डर करा तुम्ही. ती बॉर्डर केली की त्याच्यानंतर मग लिपस्टिक फिल करा. लिपस्टिक फिल केल्यानंतर मी म्हणते लास्टला जे लिक्विड लावतो वरती, त्याच्याने ते ब्लीड होतं.
नाही, पण नाही होणार ना. मला असं नाही वाटतं होणार. तुम्ही पावडर लावलीत ना आणि त्याच्यावर मग ऍप्लिकेशन केलं, आणि ते ऍप्लिकेशन केल्यावर ते सेट झालं की त्याच्यानंतर थोडीशी पावडर अजून लावायची वर, असे ब्रशने एक असं फिरवायचा. मला असं वाटतं ते नाही होणार. नाही झालं पाहिजे. एकदा टेक्निक नक्कीच करून बघा, तुम्हाला आवडेल ती. म्हणजे झाल्यानंतर पण तुम्हाला पावडरचा थोडंसं त्या लिपस्टिकवर, म्हणजे तुमचा जेवढा स्प्रेड होतो तेवढा पार्ट तुम्ही लिपचा स्प्रेड होऊन मग त्याच्यावर ब्रश फिरवायचा आहे. तुमचा तो मेकअप सेट राहतो लिपचा, आणि मला वाटतं तो नाही स्प्रेड होणार. आणि सेकंड गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा आपण खातो वगैरे, ते ऑइली असतं, ते पण आपल्या लिप्सला लागतं, ओठांना वगैरे, तर ते त्यांनी पण ते होऊ शकतं असं मला वाटतं. ब्रायडल मेकअपसाठी काय विचार करतेस? ब्रायडल मेकअप करताना तर नेहमीच एक आनंद असतो, कारण म्हणतात ना, कोणाच्या छान दिवसाचा आपण छान सुरुवात आपल्यामुळे होते, तर त्याहून आनंद काहीच नाही. आणि सकाळी आम्हाला 2:30-3ला पोचावं लागतं लोकेशनला, कारण कोणत्याही प्रकारे म्हणजे म्हणतात ना, त्याच्यात कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. 7 वाजता मुलगी रेडी पाहिजे किंवा 6:30ला, कारण नंतर कॅमेरा आणि इतर आर्टिस्ट असतात, त्यांचं फोटोशूट असतं. तर आम्ही सकाळी जेव्हा निघतो ना, तेव्हा एक मनात असतं की हा मेकअप आपला रात्रभर त्यांच्या, म्हणजे जवळजवळ त्यांचं फंक्शन एक समजा सकाळी जरी सुरू झालं, घरी जरी 4 वाजता मुलगी पोहोचली तरी 11-12पर्यंत घरी पाहुणे असतात, तो मेकअप टिकला पाहिजे. तर त्याच्यासाठी सकाळी जेव्हा आम्ही जातो तेव्हा स्किन प्रेप करून घेतो, स्किनला आधी प्रिपरेशन प्रॉपर करून घेतो. जरी त्यांनी सकाळी उठून तिने आवरलं असेल, तिने मॉइश्चरायझर तिचं लावलं असेल, तरीही आम्ही आमचं मॉइश्चरायझर आणि जे काही स्किन प्रेपच्या ज्या मेथड आहेत त्या आम्हाला करून घ्याव्याच लागतात. त्याच्यासाठी आम्हाला अर्धा तास जातो. परत ना एका भांड्यामध्ये बर्फ घेऊन त्याच्यात पाणी ओतून स्किन पूर्ण तिचा चेहरा त्याच्यात बुडवून आपल्याला म्हणजे पोर्स सील करावे लागतात. अच्छा, या सगळ्या मेथड आहेत. अच्छा. तर त्याप्रमाणे आपण मेकअप करायला सुरुवात करतो. आणि एखादा कन्सिलर आपण लावलं की एवढा टाईम लागतो, फाउंडेशन लावल्यावर एवढा टाईम जातो. मला वाटतं ब्रायडलचा मेकअप करायला एक तास पूर्ण पुरेशी आहे. 1 तास? 1 तास तरी, एक किंवा फक्त मेकअप करायला, प्रेप करायला आधीचा अर्धा तास वेगळा, म्हणजे जवळजवळ 2-2.5 तास जातातच. कारण तिच्याशी पण आपण बोलून तिचं मत काय आहे, कारण ह्याचं ट्रायल आधी होतं मेकअपचं. बरेच वेळा काय होतं की ट्रायल होत नाही, मुली बाहेरगावी असतात, मग त्यांच्याशी बोलणं होत नाही, फक्त फोनवर किंवा ऑनलाईन. मग अशा वेळी ते जेव्हा भेटतात, त्यांचं लग्न आहे, मग आम्हाला ते व्यवस्थित त्यांना विचारून जाणून घेऊन मगच मेकअप करावा लागतो असं. आणि कधीतरी काय असतं, आपण एखादं मॉइश्चरायझर किंवा जरी आपण फाउंडेशन लावलं तरी ते स्किन सोक करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची. काही काही जणांचं पटकन ॲब्झॉर्ब होतो मेकअप, काही काही जणांचं नाही. तर ते त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर पण लक्ष ठेवून वर्क करावं लागतं. आमच्या इथे ना खूप चाइल्ड आर्टिस्ट येतात आणि त्यांना सुद्धा मेकअप हा करावाच लागतो. तर मला विचारायचं होतं की कोणत्या वयापासून मेकअप करणं योग्य आहे? हा मोठा गहन प्रश्न आहे माझ्यासाठी. मला वाटतं मी लहान असताना मला असं आठवते दुसरं, मी साधारण मावशीच्या लग्नात माझ्या ना 6 वर्षाची होती. मी तेव्हा लिपस्टिक आणि इकडे गाल लाल करून, माझा आत्ता पण तो फोटो आहे, मी तुम्हाला दाखवेन तो फोटो. तर म्हणजे केस तर मला तेव्हा ना असं लव असते ना बारीक होती, तरी पण मी फणीने फिरून अगदी तसे फोटो काढलेले आहेत. म्हणजे मी 6 वर्षाची काय समजते, तरी पण म्हणजे तेव्हा ज्यांना ह्या गोष्टीत क्रेज आहेत ना, त्यांना वयाचं लिमिट नाहीये. फक्त एकच आहे की तुम्ही प्रॉडक्ट कुठले, तेव्हा त्या काळात एवढं नव्हतं की अवेअरनेस नव्हता मेकअपचा की हे प्रॉडक्ट कुठले आहेत किंवा काय आहे. पण आता तसं आहे. त्याच्यामुळे प्रॉडक्ट कुठले आहेत ते क्वालिटी तुम्ही चेक करूनच नक्की ते प्रॉडक्ट घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही मेकअप करा. लहान मुलांसाठी खास प्रॉडक्ट पण बनलेले आहेत की ते गाईच्या तुपापासून किंवा इतर काही ब्रँड्स आहेत त्यांच्या ते जर तुम्ही प्रॉडक्ट वापरलेत ना लहान मुलांना, तर मे बी त्यांना रॅश आणि इतर काही गोष्टी आहेत, त्यांना इन्फेक्शनचा त्रास नाही होणार.
प्रत्येकाची ब्युटी ही त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. आणि मेकअप असा असावा की त्या ब्युटीने तो एनहान्स होईल, चेहरा छान दिसेल. असा मेकअप असू नये की ते मेकअप केल्यावर आपलं कॉन्फिडन्स लूज होईल, बटबटीत दिसेल, खूप बटबटीत दिसेल. मेकअपने कॉन्फिडन्स वाढतो, कुठल्याही प्रकारे कॉन्फिडन्स कमी होत नाही. जर तुमच्या मनात जर मेकअप जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करून तुम्ही घरी पण मेकअप स्वतःचा करू शकता. फक्त तुम्ही तो स्टेप बाय स्टेप ज्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट मिळेल. आणि मी ते तुम्हाला सांगेनच. मेकअप हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे आमचा, जसं मगाशी मी म्हणाले, आमचा टीव्हीचा मेकअप वेगळा असतो आणि त्यात सुद्धा प्रत्येक मीडियमनुसार मेकअप बदलत जातो. नाटकाचा वेगळा, याचा मालिकेचा वेगळा, फिल्मचा वेगळा. आपण बाहेर जातो एखाद्या पार्टीला रात्री, तो मेकअप वेगळा. सकाळचं लग्न असेल तर तो मेकअप वेगळा. ऑफिसला आपण जातो तो मेकअप वेगळा. आणि ह्याच्यामध्ये आपण गल्लत करू शकत नाही की रात्रीचा मेकअप जसा करायचा असतो आपण, तो जर का सकाळी केला तर तो खूप उग्र दिसू शकतो. किंवा आम्ही जो स्क्रीन समोर करतो तो जर का मी मेकअप करून बाहेर गेले ऑफिसमध्ये कोणाच्या, तर तेही दिसायला खराब दिसतं. सो असे वेगवेगळ्या टाईपचे मेकअप तू ट्युटोरियल्स म्हणा किंवा एक एक्झाम्पल आम्हाला करून दाखवू शकशील का? नक्कीच दाखवेन तुम्हाला. आणि त्याच्यात तुम्हाला स्टेप बाय स्टेप मेथड पण सांगेन की तुम्ही कसा करा. जनरली आपल्याला वेळ वाचवायचा आहे. मेकअप पटापट करून आपल्याला सगळ्या बायकांना घाई असते सगळं आवरायचं, किंवा इतर ऑफिशियल किंवा ॲक्ट्रेसना ज्यांच्याकडे आम्ही जातो मेकअप करायला, तर फटाफट करून क्विक कसं तुम्ही स्टेप घेणार आणि पटकन आवरणार ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. अच्छा, ओके. पण हे सगळं तुम्हाला डेमो दाखवायचं असेल तर माझ्या सलूनमध्ये तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. आणि तिथे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप मेथड पण सांगेन आणि प्रॉडक्ट पण शो करेन की कुठले प्रॉडक्ट आपण वापरतो की ज्यामुळे मेकअप छान होतो. ओके. बरेच दिवसांनी तुझं पण येणं झालंय. वैष्णवी आमची रेग्युलर क्लायंट आहे आणि नेहमी काही माझे प्रोग्राम्स असले तर ती नक्की आवर्जून येते. थँक्यू सो मच वैष्णवी. तू दरवेळी येतेस आवडीने आणि आज तर तुला नेमकं आणायचे निघायचं होतं, त्याच्यामुळे मला पण एक छान सेशन तुझं होतंय म्हणून खूप आनंद पण वाटतोय. वैष्णवी प्रेस्टीजमध्ये मॅनेजर लेवलला काम करते, राईट? आणि खूप छान सेल असतो हा तुझा, कारण त्याच्यामुळेच तर आपली ओळख झाली आहे. खास प्रॉडक्ट घेत असतानाच तुझी ओळख झाली, त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळाच असतो. आणि ती ओळख एवढी वाढली की तू सलूनला येऊन हेअर कट किंवा इतर गोष्ट आणि इतर सर्व्हिसची तुला नीड असते तेव्हा तू येतेस, त्याच्यामुळे मला पण आनंदच वाटतो नेहमी. हे काही मफिंग आहे ते करून घेते. चला, कन्सिलर पहिला तुला लाईट लावून घेते. तुला अगदी नॅचरल मेकअप पाहिजे आणि ते पण पार्टीसाठी. त्याच्यामुळे मला असं वाटतं ग्लोई मेकअप तुला जास्त छान दिसेल, नाही? तर आपण तो ट्राय करूया. आणि तशीही तुझी स्किन क्लीन आहे, म्हणजे बऱ्याच वेळी स्किनमध्ये काही पिगमेंट वगैरे असतात, तर तसं नाही आहे, तो एक फायदा आहे. एरवी तू फेस वॉश वगैरे करताना चेहऱ्याला कुठलं फेस वॉश वापरतेस? मॉइश्चरायझर असले तेच वापरते की कसं? म्हणजे तुझं फेस वॉश हिमालयाचं वापर. बरं, ते तुला चांगलं सूट पण करतं ना, आणि ते जास्त हार्मफुल पण नाही आहे, त्याच्यामुळे ते खरंच चांगलं आहे. आता पटापट मी काउंटर करून टाकते तुला.
जेवढं आपण कमी प्रॉडक्ट लावू ना तेवढं फटाफट होतं, जेवढं हेवी लावू तेवढं आपल्याला वेळ जातो. डार्क कन्सिलर घेते. हे आता आपण थोडं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला ब्लशर आपण लावू, तो बेस्ट आपल्याला जागी ॲप्लिकेशन आपल्याला करता येईल. त्याच्यासाठी हे स्प्रेड करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कसं प्रत्येकाचं कम्फर्ट मेकअप करण्याचं वेगवेगळं आहे. आता काही जण सगळं लावून मग ते स्प्रेड करतात प्रॉडक्ट. तर मला असं वाटतं ना, हळूहळू आपण प्रॉडक्ट लावून तर हळूहळू आपण प्रॉडक्ट लावून ते स्प्रेड केले आणि ॲड ऑन करत गेले प्रॉडक्ट, की खूप छान त्याचा ग्लो पण दिसतो आणि ते छान ब्लेंड पण होतात स्किनमध्ये. अशा प्रकारे पार्टी लुक तुझा पूर्णतः रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर दिसते. आता मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे आणि प्रायमर लावायचं आहे. त्याच्यानंतर हळूहळू मेकअपला सुरुवात करा. कशी आहे साभा तू? बरेच वर्षानंतर आपण भेटलो. तसेच तू येतेस मध्ये, पण ह्या अशा शूटसाठी तू पहिल्यांदा आलीस, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि आत्ता आपण सुरू करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये एक आहे की आपला हा मेकअप डेलीचा मेकअप. बऱ्याच वेळा काय होतं, आपण बाहेर जाताना क्विक मेकअप करायचा आहे आपल्याला, आणि तो मेकअप आपल्याला कमी वेळात करायचा आहे हे कुठेतरी मनात असतं, की त्याच्यामुळे प्रॉडक्ट कोणते वापरा हे खूप कन्फ्यूज जणांचं, म्हणजे खूप जणांचं होतंच कन्फ्युजन. आणि मला तेच क्लिअर करायचं आहे त्यांना, की असं काही नाही, तुम्ही फटाफट मेकअप करून निघू शकता. तर सुरुवात करूया. मॉइश्चरायझर तुला मी लावलेलेच आहे. आता प्रायमर लावू. प्रायमर शक्यतो मी ब्रशने नाही लावत, हातानेच लावते. कारण त्याचं कारण हेच आहे की ते आतमध्ये पोर्समध्ये छान मुरलं पाहिजे. चिन डाऊन कर. या प्रायमरचे एक आहे की प्रायमर लावताना आपण जेवढं तुम्ही कमी प्रॉडक्ट वापरून जेव्हा मेकअप करता तेव्हा तो खूप छान होतो. आपल्याला जास्त प्रायमरची गरज नाही आहे. फक्त आपल्याला काही पोर्स असतात वगैरे, तर ते हाईड करण्यासाठी आपण प्रायमर लावतो. आत्ता आपल्याला लावायचं आहे लिप बाम लावायचं आहे. तर हे ॲप्लिकेटरने लावूया. स्प्रेड करून लिप बाम लावण्याचं कारण आहे की आपल्याला मॉइश्चर आपल्या लिप्सना टिकून राहायला पाहिजे. लिपस्टिक लावल्यानंतर पण कधी कधी ना खूप वेळा ड्राय होते लिपस्टिक, पण ड्राय असते आणि ओठाला लावल्यावरती अजून ड्राय होते. मग मॉइश्चरायझर होल्ड राहण्यासाठी आपण लिप ग्लोज किंवा लिप बाम यूज करतो. आता नेक्स्ट आपण करतो आहोत कन्सिलर. कन्सिलर दोन प्रकारचे असतात. एकतर आपण कन्सिलर जो स्किन कलरचा असतो तो पण आपण यूज करतो, किंवा कधी कधी रेड किंवा
ऑरेंजमध्ये पण यूज करतो. तर मला आता असं वाटतं की थोडासा टिंच आपण घेणं पण महत्त्वाचं आहे. तर एक साधारण स्किन कलरचा टिंच आपण घेतो आहे. आबा आता तुझा झालेला आहे मेकअप. हा आपला रुटीनमध्ये तू फटाफट मेकअप करू शकते. पण आता एक प्रश्न तुझ्या मनामध्ये पण आला असेल आणि माझ्या मनामध्ये तर आहेच, आणि मला ते सगळ्यांना सांगायचं पण आहे की आपण मेकअप करताना एवढे मी ब्रश वापरले, कारण सलॉनमध्ये आणि प्रोफेशन असल्यामुळे मला ते ब्रश ठेवणं महत्त्वाचं आहे. पण जेव्हा तुम्ही घरी मेकअप करणार किंवा बाहेर जाणार तुम्ही मेकअप करू, तर तेव्हा ठराविकच ब्रश तुमच्याकडे असलेले सगळ्यात उत्तम आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ब्लेंडर हवा तुमच्याकडे, फाउंडेशन ब्रश, ब्लशर म्हणजे पावडर ब्रश आणि कन्सिलर ब्रश. हे 4 ब्रश तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. हा ब्रश काही तुमचं चुकलं तर हे करेक्ट करू शकतो. हा ॲप्लिकेशन करताना तुम्ही यूज करू शकता. पावडर आणि ब्लशर ह्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता, आणि हे आहे फाउंडेशनसाठी. म्हणजे ह्या गोष्टी हे 5 गोष्टी तुमच्याकडे फक्त असल्या ना, उत्तम मेकअप होतो. आणि मला असं वाटतं ना की मेकअप करताना तुम्हाला तुमचा टोन जो आहे तो जर परफेक्ट समजला आणि तो परफेक्ट तुम्ही केला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला वाटतं सगळं इझी आहे. आणि त्या संदर्भात तुम्हाला जास्त एन्क्वायरी जर करायची असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नक्कीच सोल्युशन मी देईन, आणि ते बेस्ट देईन आणि क्विक पण देईन. आज प्रवरा मेकअप स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मी रिया पांचा तुम्हाला एक 5 मिनिट टिप्स दाखवणार आहे मेकअपची. ही आहे निर्मला, जी माझी एम्प्लॉई पण आहे, हेअरड्रेसर खूप उत्तम आहे. आता तिच्यावरच मी ॲप्लिकेशन दाखवते. तिचा चेहरा थोडा ड्रायमध्ये आहे, तर अशा व्यक्तींना जास्त मेकअप नाही आवडत. कधी कधी तिला कामाला येताना मला सांगते की नाही मॅम मला बेस्ट सोल्युशन द्या. ते आता मी एक ट्रिक दाखवते काय करायचं. आपलं नॉर्मल जे जॉन्सन ऑइल आहे किंवा जे ऑइल तुम्हाला आवडतं त्याचे आपण हातावर 2-3 ड्रॉप घेऊन ते आपण चेहऱ्याला फक्त स्प्रेड करायचे आहेत. आणि तुमच्याकडे जर ब्रश असेल ऑइल ब्रश तर त्याने पण तुम्ही ते स्प्रेड करू शकता. याने तुमचं ना मॉइश्चर आणि pH बॅलन्स खूप छान प्रकारे टिकून राहतं. काही जणांना प्रॉडक्टची खरंच ॲलर्जी असते आणि त्यांची ही रिक्वायरमेंट मेन आहे. त्यांना ह्या टिप्सचा खूप उपयोग होणार आहे, या सेशनचा खूप उपयोग होणार आहे. तर आपण हे ऑइल आहे ते पूर्ण स्प्रेड करून घेतलं चेहऱ्यावर की तुम्हाला बघा आता ते दिसतच नाही आहे, हळूहळू ते ॲब्झॉर्ब होऊन ते दिसणारच नाही आहे. तर अशा प्रकारे हे लावून झालं की आपल्याला काहीही अतिरिक्त प्रॉडक्ट वापरायचे नाही आहेत. फक्त तिचे आयब्रो आणि मी लिपस्टिक करणार आहे. निर्मलाचं नेहमी तिच्या लग्नाला पण मी स्वतः मेकअप केलेला, हो की नाही निर्मला? आणि काही मेमरीज असतात. तेव्हा तिचं सांगणं होतं नेहमीच की मॅम तुम्ही माझ्या लग्नाला मेकअप करणार आहात, पण मला ना एकदम हलकं तयार व्हायचं आहे. मला फाउंडेशन कन्सिलर काही नको, फक्त मला आयब्रोज आणि हे कसं, त्याच्यासाठी मी काय ट्रिक करू? तर तिला मी सांगितलेली आणि ती नेहमी ह्या ट्रिकचा उपयोग करते. तुम्ही पेन्सिल ब्रश पण यूज करू शकता आणि पेन्सिल लिक्विड ब्रो टिंट पण यूज करू शकता.
एक माझी क्लायंट होती, तिला ना ॲक्च्युली ॲलर्जी होती प्रॉडक्टची. त्याच्यामुळे तिचं एक होतं की मला असे तुम्ही प्रॉडक्ट सांगा आणि असं करून दाखवा की मला ना त्रास पण नाही झाला पाहिजे आणि छान पण दिसलं पाहिजे. तर तेव्हा मी तिला सांगितलं की तुला कुठली कुठली ॲलर्जी आहे, त्या गोष्टींचा मी आराखडा आधी घेतला आणि त्याच्यानंतर तिला बेस्ट सोल्युशन सांगितलं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, तुम्ही मेकअप घरी करता आहात किंवा तुम्ही प्रोफेशनल आहात, तर हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की क्लायंटला कुठल्या गोष्टीमुळे ॲलर्जी होते का, किंवा क्लायंटला कुठले प्रॉडक्ट सूट करतात ह्याची त्यांना पूर्णतः त्यांच्याकडनं एक माहिती घेणं खूप महत्त्वाचं असतं कुठल्याही आर्टिस्टला. किंवा तुम्ही जर घरी करत असाल तर तुम्ही पण हे जाणून घ्या की तुम्हाला कुठल्या प्रॉडक्टमुळे ॲलर्जी होते. ते प्रॉडक्ट तुम्ही परचेस करू नका आणि प्रॉडक्टचं pH बॅलन्स चेक करूनच तुम्ही प्रॉडक्ट घ्या, त्याने तुम्हाला रिझल्ट पण चांगला मिळतो. निर्मलाचा टोन हा मीडियम असल्यामुळे, मीडियमहून थोडा डार्क असल्यामुळे आपल्याला ॲप्लिकेशन करताना फाउंडेशन आपण वापरलेलंच नाही आहे. विदाऊट फाउंडेशन हा मेकअप आहे आणि तो पण तुम्ही डेली तुम्ही करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारे ॲलर्जी किंवा साईड इफेक्ट होणार नाही, जर तुम्ही ब्रश क्लीन ठेवले आणि जर तुम्ही प्रॉडक्ट चांगले दर्जाचे वापरले तर. मॉडेल्ससुद्धा आणि ॲक्टर्सना सुद्धा तू मेकअप करतेस, सो त्याच्या काही आठवणी सांगू शकशील का? मॉडेल शूट मी 2 ब्रँडसोबत केलेले आहेत. एक तर मनीष मल्होत्रा यांचं ब्रँड्स आणि दुसरं म्हणजे आशनिको यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. भरपूर मॉडेल शूट केलेले आहेत आणि सगळे फॉरेनर्स होते पण. आणि जेव्हा मी अनिता डोंगरे यांच्यासोबत काम केलेलं आहे, तिथे पण मॉडेल शूट जे केले ते इंडियन असायचे बहुतेक. आणि ॲक्ट्रेस जर म्हणालात तर मला वाटतं अशी कुठली ॲक्ट्रेस आहे की ज्यांना माझा मेकअप आवडला आहे, तर मला असं वाटतं मी माझं इंट्रोडक्शन ॲक्च्युली तेजस नेरुरकर सरांमुळे झालं. मी पूर्वी हिंदीमध्ये काम केलेलं आहे आणि हिंदीमध्ये जेव्हा मी काम केलेलं आहे जेनिफर विंगेट यांच्यासोबत काम केलेलं आहे. माझा मित्र आहे मुकेश, तर आम्ही त्याच्यासोबत जेव्हा काम करायचो तेव्हा ते मेकअप आणि मराठीमध्ये केलं तेव्हा तेजश्री प्रधान यांच्यासोबत माझा पहिला मेकअप होता आणि त्यांना तो खूप आवडलेला मेकअप. त्याच्यानंतरच त्यांच्यासोबत मी बरेच वर्क केलं आहे. बरेच ज्वेलरीचे शूट किंवा इतर काही गोष्टी. तसंच सई मांजरेकर यांच्यासोबत पण मी काम केलं आहे. त्यांना खूप आवडलेला आणि एक तेजस सरांचं शूट होतं आणि खूप छान काम झालेलं ते पण. आणि त्या आठवणीत राहतं. काही काही गोष्टी आहेत त्या मस्त होतात, तर त्या आठवणीत राहतात. आत्ताच हल्ली मी छाया कदम यांच्यासोबत पण काम केलं आहे. छायाताई खूप मस्त आहेत स्वभावाने आणि त्यांचा टोन, स्किन टोन पण खूप छान आहे. म्हणजे मला आवडतो. बेसिकली डस्की स्किन बरेच जणांना ट्रिकी असते, पण मला असं वाटतं डस्की स्किनची ऑरा वेगळाच असतो. खूप छान झालेला मेकअप. तर ती आठवणीत राहतं. आणि त्यांनी मेकअप झाल्यानंतर जो मायेने डोक्यावरून हात फिरवला ना आणि सांगितलं खूप छान झालं आहे, आज माझं शूट असतं तर खूप मजा आली असती. कारण त्यांचा पॉडकास्ट होता एक कुठला तरी आणि त्याच्यामुळे त्या दिवशी फोटोशूट नव्हतं झालेलं, फक्त मेकअपच झालेला. अच्छा 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 अच्छा. पण जसं कौतुक केलंय लोकांनी, जशी कौतुकाची थाप मिळाली आहे पाठीवर, पण असंही झालं असेल ना कधीतरी की कौतुक केलं नाही गेलं किंवा काही कटू प्रसंग सुद्धा असतील? कौतुक केलं नाही गेलं असं खूप कमी वेळा झालं आहे की सगळ्यांना आवडलं आहे. पण मला कौतुक नाही केलं म्हणून मी त्या व्यक्तीसोबत काम नाही केलं असं नाही आहे. मला असं वाटतं ना, आपल्याला कोण जर सजेस्ट करतं आहे किंवा एखादी गोष्ट रिया ही तू बरोबर नाही केली आहे, तर मी त्यांना थँक्स म्हणते. कारण कसं आहे, आपल्याला काही मिस्टेक्स आपल्या समजतात ना. मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्ट कितीही प्रोफेशनल असला तरी तो शिकतच असतो, कारण प्रत्येक चेहरा हा त्याच्यासाठी वेगळाच असतो. तर काही गोष्टी असतात, काही आर्टिस्ट नंतर आपल्याला सजेस्ट करतात की तू मला काजळ लावलं आहेस पण मला काजळ ॲक्च्युली आवडत नाही. तर माझी ती मिस्टेक होती की मी त्यांना विचारायला पाहिजे होतं की तुम्हाला काजळ लावू की नको. पण डायरेक्टली माझ्या मनाने ते लावलं. आणि त्या आर्टिस्ट नंतर मग मला म्हणाल्या की
रिया तुम्हाला काजळ विचारून लावायला पाहिजे होतंस, माझं असं असं शूट आहे त्याच्यामुळे मला काजळ नको हवं होतं. पण त्यांनी त्यांच्या त्या बोलण्याला मी बिलकुल मला वाईट नाही वाटलं किंवा मी हे नाही झाले की ठीक आहे होतं माझ्याकडनं मिस्टेक झालं मॅम सॉरी, मी तुमचं प्रॉपर तुम्हाला परत करून देते. पण ते काजळ रिमूव्ह करून ते प्रॉपर व्हायला पण एक थोडा वेळ गेला, पण ते छान झालं. आणि आज मी त्यांच्यासोबत एवढं काम करते ना की तुम्ही बघतच असाल. कोण? आणि त्या आहेत आपल्या अदिती सारंगधर. अच्छा. पुरुष कलाकार, मेल ॲक्टर ज्यांच्याकडून तुला कॉम्प्लिमेंट मिळाली आहे? मेल ॲक्टर मध्ये भरपूर आहेत मी ज्यांच्यासोबत काम केलं आहे. पण ज्यांना माझं काम आवडलं आणि त्यांचा फोन आला ना जेव्हा की रिया माझं हिंदीमध्ये अवॉर्ड शो आहे आणि तू मेकअप करायला येशील का. आणि त्यांचा तो म्हणजे जेव्हा कॉल आलेला तेव्हा आय एम व्हेरी हॅपी की मी आता मेकअप करणार आहे. आणि अशा व्यक्तींसोबत की नाही इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या फॅमिलीने बरेच वर्ष दिलेली आहेत. असे आहेत महेश कोठारे जे म्हणतात की त्यांचा मुलगा आदिनाथ सर, त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. खूप गोड मुलगा आहे आदिनाथ सर. खूप म्हणजे खूप मस्त आहेत. आणि इवन त्यांनी मला त्यांच्या नेक्स्ट मूवीसाठी पण त्यांनी मला विचारलं की तू काम करणार का किंवा तुम्ही काम करता का. तर मी तेव्हा त्यांना सांगितलं की नक्कीच सर मला आवडेल. पण कसं असतं माहिती माझं जे प्रोफेशन आहे ॲक्च्युली मॉडेल शूट आणि पोर्टफोलिओज आणि वेडिंग्समध्ये असतं. तर त्याच्या डेट्स आणि आपलं ठरलेल्या असतात काही गोष्टी, त्याच्यामुळे कंटिन्यू मूवीचं होत नाही. तर ते पण मी सरांशी बोलले. पण सर म्हणाले की आपण नक्की प्रोजेक्ट करू शकतो काही. त्यांच्यासोबत नंतर अजूनही प्रोजेक्ट केले मी. पण तो एक एक्सपिरियन्स छान होता असं. आणि समीर चौगुले यांच्यासोबत पण काम केलं, त्यांना पण आवडलेला मेकअप. ऋषी सक्सेना यांच्यासोबत पण मी काम केलं आहे आणि त्यांच्यासोबत मॉडेल शूट केलं आहे आम्ही. आणि एक टेलिफिल्मसारखं होतं ते पण आम्ही केलेलं आहे. तेजस सरच होते तेव्हा. खूप छान आहेत ते पण. आणि मला वाटतं मी शंतनू मुखे यांच्यासोबत पण काम केलेलं आहे, त्यांना पण आवडलेला आहे मेकअप. आणि एवढ्यासोबत मी जेव्हा काम केलं आहे ना एक मनाला एक असं कधीच नाही जाणवलं की आपण पुरुष कलाकारांसोबत काम करतोय किंवा त्यांनी पण ते तेवढं आवडीने ॲप्रिशिएट पण केलं काम. आणि ते म्हणाले पण नेक्स्ट तुझं कधी प्रोजेक्ट असेल ना रिया आणि आमचं तर आम्ही नक्कीच तुला सजेस्ट करू. आणि त्याप्रमाणे त्यांनी सजेस्ट केलं. आणि अजून एक अभिनय बेर्डे यांच्यासोबत जेव्हा मी त्यांचं फिल्म लॉन्च होतं तेव्हा त्यांच्यासोबत पण काम केलेलं आहे. सगळ्यात शेवटी मी एक प्रश्न विचारते, रिया मेकअप आर्टिस्टच व्हायचं असं का ठरवलंस? मला मेकअपबद्दल पहिल्यापासून प्रचंड वेड होतं. आणि घरात कोणच आर्टिस्ट नव्हते मेकअप आर्टिस्ट. आमच्या इथे जे सावंत काका होते मला वाटतं त्यांना मी नेहमीच थँक्स म्हणेन. जॅकी दादाचे ते जॅकी श्रॉफ आहेत त्यांचे ते मेकअप आर्टिस्ट होते. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जायची ना नेहमी ते ब्रश बघून मी वेडी व्हायची, अरे हे तर खूपच छान आहे. आणि बाबा तेवढेच माझ्या अगेन्स्ट की अरे ब्रश नाही हात नाही लावायचा, तू लॉ कम्प्लीट कर आणि तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, त्याच्यानंतर तू काय करायचं आहे ते कर. असं म्हणजे त्यांचं ते पहिल्यापासून ठरलेलं. माझी मूळचा जन्म माझा पार्ल्यातला, विले पार्ल्याचा. पार्ले टिळक शाळा, साठे कॉलेज. आणि कॉलेजनंतर मी सिद्धार्थला मी लॉ पण केलं. आणि ते करता करता मला साईड बाय साईड UPSC पण दिली. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये छान जॉब पण होता. पण तरी बाबांचं एक होतं की तुला जवळजवळ माझा 17 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे. लग्नाच्या आधीपासून मी या क्षेत्रामध्ये अग्रेसर काम करते. माझी पहिली आर्टिस्ट मला जी प्रोफेशनली काम करायची संधी देणारी आहे ती आहे निर्मिती सावंत. त्यांच्यासोबत मी काम सुरुवात केली. दादांकडे कॉलेजमध्ये असतानाच शिकत होते मी. आणि शिकता शिकता मला असं वाटलं की मला अजून काही छान सलॉनचं जे काही कोर्सेस आहेत ते पण करणं महत्त्वाचं वाटलं. कारण ते कोर्सेस आहेत. आपल्याला उद्या कधी काही अडचणी आल्यात काय, कारण बरेच वेळा काय होतं माहिती, मी जेव्हा
ब्रायडल किंवा इतर शूटला पण जाते ना, ॲक्ट्रेसना रॅश येतात. मी तेच विचार करते का असे प्रॉडक्ट यूज करतात. आपल्या सलूनला तुम्ही आलात ना की तुम्हाला तसं नाही मिळणार. सगळे ब्रँडेड आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे रॅशेस किंवा असं म्हणतात ना मुरमा वगैरे नाही येणार. सगळे ब्रँडेड आहे आणि जे खरंच बनले आहेत तुमच्या स्किनसाठी असं. अच्छा, थँक्यू रिया, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि खूप चांगली माहिती सुद्धा मिळाली तुझ्याकडून. थँक्यू. थँक्यू सो मच. मला पण खूप बरं वाटलं आणि होप असंच आपण परत भेटू. येस, आणि काम सुद्धा नक्की करू एकत्र. नक्की नक्की, अगदी. ते तर माझी विशच आहे. मी तुम्हाला बोलली ना, मला पण जेव्हा ताईंचा फोन आला तेव्हा मला पण खूप आनंद झाला की अरे आपल्याला पॉडकास्टमध्ये यायची अशी संधी मिळते. तर नक्कीच कधीतरी सुलेखा ताईंना मेकअप करायची संधी मिळते. आणि मला एक आवर्जून सांगायचं वाटतं, तुमचा अभिनय मला खूप आवडतो. पण आणि हा आत्तापासून नाही, तुम्ही जेव्हा मॉडेल शूट करायचे ना तेव्हा तुमचं काही 1-2 पिक आहेत ना ब्लॅक अँड व्हाईट, माझे अजून पण फेवरेट आहेत. थँक्यू सो मच रिया, थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब उद्यमशील.